शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे मागील 3 दिवसापासून हिंगोली जिल्हा दौऱ्यावरती आहेत। शिवतीर्थ ते मातृतीर्थ ही त्यांची पदयात्रा आहे। आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक करा अशी शिवसेनेने मागणी केलेली आहे सामनाच्या अग्रलेखामधून। अगदी बरोबर आहे। जर जो कोणी चिथावणीखोर वक्तव्य करतो किंवा चिथावणी मिळेल अशा पद्धतीचे वर्तन करतो, अशा लोकांना तुम्ही प्रिकॉटरी ॲक्शन म्हणून अटक करताना शिंदे साहेबांच्या सोबत असणारा प्रत्येक जण चिथावणीखोर भाषा करतो आणि त्यातल्या एकालाही अटकाव घालण्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना यश आलेले नाही। आणि याचं एक उदाहरण नाही, असंख्य अब्दुल सत्तार, किशोर पाटील, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, संतोष बांगर, गीता जैन ही कितीतरी नावं आहेत की ज्या लोकांनी सातत्याने गुंडागर्दी करत लोकांमध्ये दहशतीचं वातावरण तयार केलं, पण यातल्या एकाही माणसाला अडवण्याचे धारिष्ट्य सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दाखवले नाही। याचा अर्थ मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादानेच ही गुंडागर्दी चालू आहे का? जर मुख्यमंत्री महोदयच अशा पद्धतीने गुंडागर्दीला आणि या दहशतीला खतपाणी घालत असतील, म्हणजे अगदी आपण बघितलं की पुण्यामध्ये सरकार पक्षातले काय ती राणेंची पोरं ते एका गुंडाच्या घरी जाऊन बसतात, सरकार पक्षातल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांची पोरं ती दुसऱ्या गुंडाच्या घरी जाऊन बसतात। तुम्ही मेसेज काय देताय महाराष्ट्राला? आणि जर असा मेसेज द्यायचा असेल तर नियम काय फक्त जनतेसाठी आहेत का? मंत्र्यांसाठी नियम नाहीत का? आणि त्यामुळे ह्या ज्या वाढत्या कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन वारंवार ज्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रतिनिधींकडून आमदारांकडून होत आहे, त्यावर प्रिकॉटरी ॲक्शन घ्यायची असेल तर निश्चितपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा झाला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आपण पाहिलं तर मागील 3 दिवसांपासून आपण या जिल्हा दौऱ्यावरती आहेत। काय दौऱ्यातले अनुभव आहेत, लोकांचं काय मत आहे? मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा आजचा 6वा दिवस आणि हिंगोलीतला हा 2रा दिवस आहे। मी 5 दिवस हिंगोलीमध्ये असणार आहे आणि वेगवेगळ्या भागातल्या विद्यार्थ्यांशी लोकांशी भेटत आहे। आज मी पोलीस भरती करत असलेल्या मुलींशी संवाद साधला, सकाळी मी वारकऱ्यांशी संवाद साधलाय आणि हे सगळं पाहता फार आनंद वाटतोय की ज्या पद्धतीने लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर प्रेम करतात, उद्धव साहेबांकडून अपेक्षा व्यक्त करतात। आम्ही सत्तेत नाही आहोत तरी सुद्धा अत्यंत हक्काने आपली गाऱ्हाणी सांगतात। हे द्योतक आहे की उद्धव साहेब त्यांना कुटुंब प्रमुख वाटतात आणि येणाऱ्या काळात आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असे हे वेगवेगळ्या स्तरातली लोक सांगतात। हा प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे। ताई, निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत। महाविकास आघाडीमध्ये मराठवाड्यातील जागावरनं मोठी रस्सीखेच सुरू आहे। त्यातल्या त्यात हिंगोलीची जी जागा आहे ही जागा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या तिन्ही पक्षांनी लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही ही जागा सोडणार आहात का? एक लक्षात घ्या, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र विचार करतो, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सगळे मिळून ही जागा लढणार आहेत, दुमतच नाही। पण या जागेचा उमेदवार कोण असेल तर ही पारंपरिक शिवसेनेची लोकसभेची जागा आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनाच लढणार, याबद्दल आपल्या मनात शंका असायचं काही कारणच नाही। शेवटचा प्रश्न आहे, मुख्यमंत्र्यांना अटक करा अशी मागणी आता सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी काही आंदोलन वगैरे होतील येणाऱ्या काळात? नाही, एकदा मागणी केली, सामनातून लिहिणं हेच फार मोठं आंदोलन आहे। ज्या अर्थी सामनाची दखल घेऊन आपण विचारताय त्या अर्थी सामनाची ताकद काय आहे ही महाराष्ट्राला माहीत आहे। दुसरी गोष्ट अशी की आम्ही निव्वळ टीका टिप्पणी करणे आणि शिवराळ भाषा वापरणे हे आमच्या तत्वात नाही। आम्ही एका अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि संयमी नेत्याचे निष्ठावंत शिवसैनिक आहोत, त्यामुळे आम्हाला जे आमचं म्हणणं मांडायचे ते प्रचंड कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्कमध्ये राहून आम्ही मांडत आहोत। नक्कीच, तर ह्या होत्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे। आणि आपण जर पाहिलं तर शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री आणि आमदार हे सतत वादग्रस्त वक्तव्य करतात आणि यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे पुढाकार घेत नसल्याने त्यांनाच आता अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनासह शिवसेनेच्या उपनेत्यांनी देखील केलेली आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.